गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते, जयश्रीताईंना वंदन करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते। आज आपला अभ्यासाचा दशक 7 समास 4 विमल ब्रह्म निरूपण। मागच्या समासात आपण 14 ब्रह्मांचा विचार केला होता आणि विचारांनी ते कसे मिथ्या आहेत हे पाहिले होते। मागच्या समासाच्या शेवटच्या ओवीत त्यांनी केवल ब्रह्म असा शब्द वापरला होता व आता या समासाला विमल ब्रह्म असे नाव दिले। या दोन्ही शब्द योजनेवरून लक्षात येते की 14 ब्रह्मांची यादी दिली होती, त्यात आता केवल ब्रह्म व विमल ब्रह्म अशा 15 व 16व्या नावाचा आधार घ्यावा लागला। येथेच निरपेक्ष ब्रह्माचे वर्णन करणे किती कठीण आहे हे लक्षात येते। पुढे 20व्या दशकातही 10व्या समासात पुन्हा याचे वर्णन येणार आहे। विमल ब्रह्म निरूपण। विमल म्हणजे मल नसलेले, ब्रह्म नभाहुनी निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे श्रीराम। 21 स्वर्गे सप्त पाताळ, मिळून एक ब्रह्मगोळ, ऐसी अनंत ते निर्मळ, व्यापून असे श्रीराम। अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा वरुते, तेणे विनस्थळ रीते, अणुमात्र नाही श्रीराम। मागच्या वेळी 14 ब्रह्मांचा अभ्यास करताना खम ब्रह्म म्हणजे आकाश हे आपण पाहिले होते। आकाश अत्यंत व्यापक आहे, म्हणून वेदांत शास्त्रात आकाशाची उपमा ब्रह्माला दिली जाते। आकाश पोकळ, व्यापक व सूक्ष्म आहे, शिवाय त्या आकाशाला शब्द हा गुण आहे, म्हणून आकाशाला गुणाचा मळ लागलेला आहे। ब्रह्म मात्र आकाशासारखे पोकळ असून त्यात अनंत कोटी ब्रह्मांड सामावलेली आहेत। ब्रह्म अत्यंत व्यापक आहे व 21 स्वर्ग 7 पाताळ मिळून एक ब्रह्मगळ होतो, त्या सर्वांना व्यापून राहणारे ब्रह्म आहे। अनंत ब्रह्मांडाच्या तथाकथित खाली व वर ब्रह्मा वाचून अणुभरही जागा रिकामी नाही, म्हणून म्हटले आहे, जळी स्थळी काष्टी पाशाणी, ऐसी वदे लोकवाणी, तेणे विणरिता प्राणी, एकही नाही श्रीराम। की ब्रह्म जळी स्थळी काष्टी पाशाणी जिकडे पाहावे तिकडे ते आहेच। भरला घनदाट हरिदिसे, असे संपूर्ण ही जीवसृष्टी त्यानेच व्यापलेली आहे, इतके ते अमर्याद आहे। जळचरास जैसे जळ, बाह्य अभ्यंतरी निखळ, तैसे ब्रह्म हे केवळ, जीव मात्रासी श्रीराम। जळा वेगळा ठाव आहे, ब्रह्मा बाहेरी जाता नये, म्हणून उपमान साहे, जळाची तया श्रीराम। आकाशा बाहेरी पळो जाता, पुढे आकाशची तत्वता, तैसे तया अनंता, अंतची नाही श्रीराम। की ज्याप्रमाणे खोल पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांना आत बाहेर सगळीकडे पाणीच असते, त्याप्रमाणे ब्रह्म आत बाहेर व्यापून आहे। पण पाण्याच्या या उदाहरणातही उणीव आहे,
कारण पाणी नसलेला बराच मोठा भाग या जगात पृथ्वीवर शिल्लक आहे. जीवांना मात्र या ब्रह्मा वाचून इकडे तिकडे करण्यास कुठे जागाच नाही, कारण ब्रह्म नाही असं ठिकाणच नाही. आपण जर आकाशाच्या पलीकडे जाऊ म्हटले तर पुढे पुढे आपल्याला आकाशच दिसते. त्याप्रमाणे या अनंत ब्रह्माला अंतच नाही. परीचे अखंड भेटले, सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरले, सकळासी जे श्रीराम. तया मध्येची असिजे, परी तयास नेनिजे, उमजे भासे नुमजे, परब्रह्म ते श्रीराम. की असं हे ब्रह्म अखंड अपरोक्ष आहे, आत बाहेर सर्वत्र व्यापून आहे. जीवाची सतत आत्मरूपाने त्या ब्रह्माची भेट होते, कारण जीव तत्वतःच ब्रह्मच आहे. म्हणून केवळ बोलण्यापुरते ब्रह्म जीवाच्या जवळ आहे असे म्हणावे लागते. पण इतके जवळ असूनही त्याचा अनुभव मात्र सर्वांना येत नाही. ज्याप्रमाणे अतिजवळ असल्यामुळे डोळ्याचे बुबुळ डोळ्याला दिसत नाही, त्याप्रमाणे सर्वांना आत्म्याचे भान राहत नाही. संपूर्ण जीवसृष्टी दृश्य व्याप जगत रूपाने सगळ्यांना दिसते, पण त्या जगताच्या अधिष्ठानाकडे मात्र कोणाचेच लक्ष नसते. कारण त्या अधिष्ठानामुळेच दृश्य जगताचे अस्तित्व त्याला सतत जाणवते. म्हणजे या दृश्य जगतातलं जे जे भासते, दिसते, कळते ते सगळं भासमान आहे. दृश्य जगत भासमान आहे. मग जोपर्यंत मला हे दृश्य जग दिसत राहते तोपर्यंत अनुभव आलेला नसतो, आणि तेच परब्रह्म होय. आकाशामध्ये आभाळ, तेने आकाश वाटे ढवळ, परी ते मिथ्या निवळ, आकाशची असे श्रीराम. नेहार देता आकाशी, चक्री दिसता डोळ्यासी, तैसे दृश्य ज्ञानियांसी, मिथ्या रूप श्रीराम. आता सध्या पावसाळा चालू आहे. रोज आभाळ आलेलं आपण आकाशात पाहतो, आणि त्यावेळेस आभाळ आले की आकाश काळं दिसायला लागते. ते आभाळ मळल्यासारखं वाटते, पण प्रत्यक्षात आकाश कधीच मळत नाही. ते एकदम निर्मळ आहे. त्या आकाशाकडे जर आपण दिवसा टक लावून पाहिले तर त्या आकाशात वेगवेगळ्या आकाराचे ढग दिसतात, इंद्रधनुष्य दिसतो. पण त्या इंद्रधनुष्यात रंग दिसतात, पण तो केवळ भासच असतो. कारण भासच असतो. त्याप्रमाणे जे ब्रह्मज्ञानी असतात त्यांना दृश्य जगत दिसत असले तरी तो केवळ भास आहे, मिथ्या आहे अशी ज्ञानदृष्टी असते, आणि अशा ज्ञानदृष्टीनेच ते त्याच्याकडे पाहत असतात. मिथ्याच परी आभासे, निद्रिस्तास स्वप्न जैसे, जागा झालिया अपैसे, बुझो लागे श्रीराम. तैसे आपुले न अनुभवे, ज्ञाने जागृतीस यावे, मग माईक स्वभावे, कळो लागे श्रीराम. त्याप्रमाणे की जसं मिथ्याच परी आभासे, की आपण गाढ झोपेत असतो आणि गाढ झोपेमध्ये स्वप्न पडलं, आणि स्वप्नामध्ये सोसाट्याचा वारा सुटला आहे आणि खूप जोरात पाऊस पडत आहे असे दृश्य आपल्याला दिसते. आणि स्वप्नातच आपल्याला वाटते की अंगणात वाळत टाकलेले कपडे उडून जातील, ओले ओले होतील. पण जाग येताच ती दृश्य भ्रामक असून सत्य नाही हे लक्षात आल्यावर कपडे ओले होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याप्रमाणे स्वतः अनुभवाने ब्रह्मज्ञान करून घेतले की ब्रह्मज्ञानाने अविद्येच्या निद्रेतून जाग आल्यावर दृश्य जगत माईक असल्याचे लक्षात येते. आता असो हे कुवाडे, जे ब्रह्मांडा पैलकडे, तेची आता निवाडे, उमजोन जाऊ श्रीराम. की आता हा प्रासंगिक विषय पुरे. जे अनंत ब्रह्मांडांना व्यापून अपरंपार उरले आहे त्याचे स्वरूप आता आपण स्पष्ट करू. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थासी व्यापून ठेले, सर्वांमध्ये विस्तारले, अंशमात्रे श्रीराम. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे, अनुभव घेता आभासे, अंशमात्रे श्रीराम. की अति सूक्ष्म अरूप ब्रह्म ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे.
सर्व पदार्थांना सत्रूपाने व्यापून पदार्थाच्या विस्तारा एवढे ते विस्तृत झालेले आहे. कारण ब्रह्म अमर्याद व्यापक आहे. त्यात कमी व्यापक असणारी सृष्टी आपल्याला भासते. ते सत्रूपाने सामान्यत्वाने सर्व जडचेतनात आहे. पण जीवाच्या बुद्धीत ते विशेषत्वाने आपल्याला भासते. कारण जीवात अंतःकरण आहे आणि अंतःकरणातील चिदाभासामुळे ते आपल्याला भासते. पण सूक्ष्म विचाराशिवाय हे कळत नाही. कारण ते सद्ब्रह्म अस्तित्व रूपाने सर्वांना कळते. चित्रूपाने जे विचारवंत असतात त्यांना कळते. चित म्हणजे ज्ञान, म्हणजे चिदाभास रूपाने जे आहे ते विचारवंतांना कळते. आणि आनंद म्हणजे आनंद ब्रह्म मात्र ब्रह्मज्ञानांच्या अनुभवातच असते. अंश मात्रे सृष्टी भितरी बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्मांडोदरी माईल कैसे श्रीराम. की गीता म्हणते की एकेन अंशेन स्थितम जगत, की ब्रह्मवस्तूच्या एका अंशावर ही सृष्टी भासते. ब्रह्माची सृष्टीबाहेरही अपार अनंत व्याप्ती आहे. म्हणजे आपल्याला दिसते एवढ्या सृष्टीपेक्षाही ते अनंत अपार आहे. त्यामुळे ते ब्रह्म सृष्टीच्या ब्रह्मात सामावणे कदापिही शक्य नाही. कारण ब्रह्माला अंश-अंशी भाव नाही. कारण अंश-अंशी भाव हा कल्पित असतो. म्हणजे त्यांनी ते उदाहरणाने आपल्याला हा विचार समजून सांगितला आहे. अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास, म्हणून तयाचा अंश बोली जेतो श्रीराम. की जसं एखाद्या लहान भांड्यात व्यापक आकाश साठवणे अशक्य आहे, म्हणून त्या भांड्यात आपण आकाशाचा अंश आहे असं केवळ म्हणण्यापुरते असते. कारण आकाशाचे भाग पडत नाही. तसेच ब्रह्मही अखंड एक रस आहे. ब्रह्म तैसे कालवले परी ते नाही हालवले, सर्वांमध्ये परी संचलेपणे श्रीराम. पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत, पंकी आकाश अलिप्त, ऐसे निजैसे श्रीराम. की ब्रह्म या पाच भौतिक सृष्टीत व्यापून असले तरी प्रत्यक्ष ते त्यात शिरते असे नाही. ते येत जात नाही. ते मूळचेच व्यापक असून त्यावर जगत भासू लागल्यामुळे ते त्या भासात अधिष्ठान रूपाने असते. ज्याप्रमाणे मेणाचा गोळा जर पाण्यात टाकला तरी मेण जसेच्या तसेच राहते. कमळाच्या पानावराला पण कधीही पाणी त्याच्यावर राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्म या सृष्टीत व्यापून असूनही त्याला कशाचा संग होत नाही. ते असंगत्वाने असते. ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुझावया तेने घडे, परी दृष्टांती साहित्य पडे, विचारिता आकाश श्रीराम. की वास्तविक ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. म्हणजे एकमेव चितगण जे ब्रह्म आहे त्याला कुठल्याही दृष्टांताने ते सांगता येत नाही. कारण ते अमक्यासारखे आहे असं काही सांगता येत नाही. कारण ते त्याच्यासारखा दुसरा कुठला पदार्थच नाही. परंतु सामान्यांना ब्रह्म समजत नाही. म्हणून समजूत पडण्यासाठी कल्पित व अचेतन असलेल्या आकाशाचा दृष्टांत द्यावा लागतो. तेच एक ब्रह्माच्या जवळ आहे. म्हणून श्रुतीने त्याचा खम ब्रह्म असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ब्रह्माला उपमा द्यायची सोय झाली आहे. काळिमा नसता पितळ, मग ते सोनेची केवळ, शून्यत्व नसता निवळ, आकाश ब्रह्म श्रीराम. की आपल्या घरात काही पितळेची भांडी पूर्वी असायची. त्या पितळेच्या भांड्यांना गंज चढतो, ती काळी दिसतात. नाहीतर तेच सोने असं म्हटलं असतं. तसंच आकाशही असत आणि जड नसेल तर तेच ब्रह्म म्हणणेही शक्य आहे. म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन, आडळे परी दर्शन नव्हे त्याचे श्रीराम. की म्हणून ब्रह्माला आकाशाची उपमा देतात आणि मायेला वायूची उपमा देतात. कारण ब्रह्म ज्ञानेंद्रियांना कळत नाही आणि वायूही डोळ्यांना दिसत नाही. आपण वायू मात्र त्वचेला
स्पर्शाने तो जाणवतो. शब्दसृष्टीची रचना होत जाते क्षणक्षणा, परंतु ते स्थिरावेना वायूचा ऐसे श्रीराम. की शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि शब्द सतत बोलला जातो, परंतु वायूप्रमाणे तो स्थिर नसतो. म्हणून शब्द हा गुण असलेल्या आकाशाचा शब्द आणि वायूचा स्पर्श, हे दोन गुण असलेला वायू अचानक निर्माण झाला आणि तो त्या आकाशात गेला. त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्मात सगुण माया अकस्मात भासू लागली. असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक, व्यापून आहे श्रीराम. म्हणून साधकाने भासमान असणाऱ्या या मायेचं मिथ्यत्व लक्षात घ्यायचं आणि जे शाश्वत ब्रह्म आहे त्याचा अनुभव घ्यायचा. पृथ्वीसी भेदुनी आहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजी उपमान साहे, तया मृदुत्वासी श्रीराम. की आता 27 ते 32 ओव्यांपर्यंत एकच विचार सांगितला आहे की पृथ्वीहुनी मृद जळ, जळाहुनी तो अनळ, अनळाहुनी कोमळ, वायो जाणावा श्रीराम. वायोहून ते गगन, अत्यंतची मृदू जाण, गगनाहुनी मृदू पूर्ण, ब्रह्म जाणावे श्रीराम. वज्राचं असे भेदिले, परी मृदुत्व नाही गेले, उपमे रहित संचले, कठीण ना मृदू श्रीराम. पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे ते न नासे, जळ शोषे ते न शोषे, जळी असोनी श्रीराम. तेजी असे जरी जळेना, पवनी असे परी चळेना, गगनी असे परी कळेना, परब्रह्म ते श्रीराम. ही सृष्टी पंचमहाभूतात्मक आहे आणि ही पंचभूते म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या सर्वांमध्ये ब्रह्म व्यापून आहे. त्यातील पृथ्वीचा गुणधर्म आहे की ती अत्यंत कठीण आहे. पण कठीण असलेल्या या पृथ्वीतही ब्रह्म व्यापून आहे. तरीही पृथ्वी जरी कठीण असली आणि ब्रह्माने त्याला व्यापलेलं असलं तरी मात्र ब्रह्म अत्यंत मृदू म्हणजे सूक्ष्म आहे. कारण येथे मृदू म्हणजे मऊ नाही तर त्याचा सूक्ष्म असा अर्थ आहे. म्हणून या पृथ्वीपेक्षाही पाणी सूक्ष्म आहे, पाण्यापेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा वायू, वायूपेक्षा आकाश सूक्ष्म असून आकाशापेक्षाही ब्रह्म सूक्ष्म आहे. म्हणून इंद्राच्या वज्रातही ते व्यापून असले तरी त्याच्या मृदुत्वाला जराही धक्का लागत नाही. त्या ब्रह्माला कठीण मृदू असं काहीच नसते. असं हे ब्रह्म पृथ्वी नष्ट झाली तरीही ते नष्ट होत नाही, जलात असूनही ते आटत नाही, अग्नीमध्ये ते जळत नाही, वायूमुळे हालत नाही व आकाशात असूनही अनुभवाला ते येत नाही. शरीर अवघे व्यापले, परी ते नाही आढळले, जवळची दुरावले, नवल कैसे श्रीराम. की माझे शरीरही पंचमहाभूतांचे बनलेले आहे, त्यामुळे शरीरातही ब्रह्मतत्व व्यापून आहे. त्या चैतन्यामुळे जीवाच्या सर्व हालचाली सुरू असतात. तरीही म्हणजे इतक्या जवळ ते परमात्मा तत्व असूनही ते कोठेच मला सापडत नाही. जवळ असूनही त्या जीवाची मात्र या आत्मतत्वापासून ताटातूट झालेली आहे. सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे, बाह्य अभ्यंतरी रोकडे, सिद्धीचे आहे श्रीराम. की जिकडे पाहावे तिकडे ते आहेच आहे आणि आपणही त्यातनंच पाहतो. म्हणजे या ब्रह्मामध्ये सगळीच कडे आहे, पाहणारही त्या ब्रह्मातच आहे. म्हणजे आपण पाहतो तेही त्याच्यातूनच पाहतो. इतकं ते आत बाहेर व्यापलेलं आहे आणि प्रत्यक्ष व नित्य सिद्ध आहे. तयामध्येची आपणा सबाह्य ते जाण, दृश्या वेगळी खूण, गगनासारिखी श्रीराम. की आपल्या सर्वांमध्ये हे ब्रह्मतत्व तुमच्या आमच्यात सगळ्या जडचेतन सृष्टीत व्यापून आहे. पण अज्ञानामुळे ते अदृश्य असल्यासारखे झालेले आहे. पण
ज्यांच्या जवळ ज्ञानदृष्टी असते त्या त्यांनी माणसांच्या मात्र ते जवळ आहे. कारण ज्ञानी ज्ञानरूप असल्यामुळे ते ज्ञानाच्या अधिष्ठानावरच आरूढ असतात. ज्ञानी आत्मतत्वाप्रमाणे सर्व भूतांच्या अंतरी वास करणारा असल्याने तो सर्वसाक्षी आहे. तो आत बाहेर स्थूल सूक्ष्म असतो. ही बोलणी फक्त अज्ञानाची आहे. तो सच्चिदानंद रूप सर्वत्र परिपूर्ण भरलेला आहे. काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणासी धन श्रीराम. की जेथे काही नाही असे रिकामे रिकामे वाटते तेथेही ब्रह्म आहेच. भरला घनदाट हरी दिसे. समर्थ सांगतात, रीता ठाव या राघवे विण नाही. असा तो नाही असं कुठे कधी होतच नाही. परंतु जमिनीत पुरलेले धन आपलेच असले तरी ते आपल्याला दिसत नाही. त्याप्रमाणे जो जो पदार्थ दृष्टीस पडतो तो दिसण्याच्या आधीच ब्रह्म तिथे असते, पण ते आपल्याला दिसत नाही. आहे हे मनावर ठसविण्यासाठीच येथे समर्थांनी या ओवीचा उल्लेख करून दृष्टांत सांगितला आहे. आणि हा विचार शास्त्र अभ्यास व संतांचे विचार समजून घेतल्याशिवाय लक्षात येत नाही. त्या बोलण्याचा अर्थ समजत नाही. हे बोलणे मात्र फक्त अनुभवानेच समजून घ्यावे लागते. मागे पुढे आकाश पदार्थे विण जो पैस, पृथ्वी विण भकास एक रूप श्रीराम. की प्रत्येक पदार्थाच्या मागे पुढे सगळीकडे हे ब्रह्मतत्व आकाशाप्रमाणे भरून उरलेलं आहे. पण पदार्थ नसताना जे सृष्टीच्या प्रलय काळातील अत्यंत विस्तीर्ण जो मोकळा प्रदेश आहे तो सुद्धा ब्रह्माने भरलेला आहे. म्हणजे ब्रह्मरूपच असतो. जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम, नामरूपातीतील वर्म अनुभवे जाणे श्रीराम. की जेथे जेथे नाम आणि रूप असते ते मिथ्या म्हणजे माईक असते. नामारूपापलीकडे आध्यात्मिक तत्व फक्त संतांना समजते. त्यासाठी शास्त्रात तत्वाचा अनुभव येण्यासाठी काही एक प्रक्रिया सांगितलेली आहे. त्या सृष्टीचे 3 गट मांडले आहे. की त्यांनी त्याच्यात सांगितले आहे की नाव आणि रूप हे माईक म्हणजे मिथ्याच आहे, त्यामुळे ते नष्ट होणारे आहे. अस्ति भाती प्रिय हे ईश्वरी सत्तेतले आहे. म्हणजे ईश्वरी सत्तेत एकोहम बहुस्याम असा संकल्प झाल्यानंतर त्या नामरूपात्मक सृष्टीला अस्तित्व आले. त्याच्या अस्तित्वाची सत्ता ईश्वराची आहे. म्हणजे अस्तित्व जीवाला कळते. आणि ईश्वरातील अस्तित्व पारमार्थिक सत्तेतल्या सत्वर अवलंबून आहे. ते सच्चित आनंद रूप ब्रह्मस्वरूपावर अवलंबून आहे. म्हणून जिथे जिथे रूप आणि नाम आहे ते सगळं भ्रमात्मक आहे. आणि त्या पलीकडे असलेलं जे ब्रह्म आहे, नामरूपाच्याही पलीकडे असलेलं सच्चित आनंद स्वरूप असलेलं हे ब्रह्म मात्र फक्त अनुभवी लोकांच्याच लक्षात येते. त्याचा अनुभव त्यांनाच येतो. नभी धुम्राचे डोंगर उचलती थोर थोर, तैसे डावी ओडंबर माया देवी श्रीराम. लहान मुले आकाशात मेघांचा खेळ बघत असतात. ते मेघ हत्तीच्या आकाराचे कधी रूप घेतात आणि हळूहळू कधी तो उंट वाटायला लागतं ते आकाश म्हणजे, तर कधी घोडा वाटतो तर कधी वाघ वाटतो, तर कधी एखाद्या डोंगरासारखे असतात. म्हणजे त्याचा आकार आणि रूप त्याचं सतत बदलत असते. पण ते आकार पाहून लहान मुलांना अगदी खूप आनंद होतो. कधी त्यांना त्याचं भय वाटते, कधी आश्चर्य वाटते आणि ते पाहण्यामध्ये ते तल्लीन झालेले असतात. पण वस्तुस्थिती काय आहे की तिथे हत्ती, वाघ, उंट, घोडा, डोंगर यापैकी काहीच नाही. तो नुसता भ्रम आहे. कारण ते डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत असले तरी ते सत्य नाही. सत्य असते तर ते बदलले नसते व नाहीसे पण झाले नसते. म्हणून ते वस्तुतः नाहीच, ते खोटेच आहे, म्हणजे मिथ्या असते. अशी ही माया मुळात नाहीच, पण तरीही तिला सत्य समजून जीव तिच्या मागे धावत असतो. अशी ही माया विनाशशील असून ब्रह्म फक्त शाश्वत आहे
आणि ते सर्वत्र सदा समत्वाने व्यापून आहे. पोथी वाचू जाता पाहे, मातृका मध्येची पाहे, नेत्री निघोनी राहे, मृदूपणे श्रीराम. आता 42 ते 45 या ओव्यांमध्ये आलेला विषय केनोपनिषदामध्ये फार सविस्तरपणे सांगितलेला आहे. आता इथं समर्थ आपल्याला सांगतात आहे की पोथी वाचू जाता पाहे, मातृका मध्येची आहे, नेत्री निघोनी राहे, मृदूपणे श्रीराम. की आपण जेव्हा एखादा आध्यात्मिक ग्रंथ वाचतो तर तो ग्रंथ पाहणारा त्या ग्रंथातील अक्षरांमध्ये व जी डोळे ती अक्षरे वाचतात त्या डोळ्यांमध्ये न खुपता ते ब्रह्म असते. म्हणजे डोळ्यांनी जेव्हा ती अक्षरे आपल्याला दिसतात व आपण ती वाचतो तेव्हा जड असलेल्या डोळ्यांच्या मागे असे एक तत्व आहे की त्या तत्वामुळेच आपल्याला ते दिसते. डोळे जड आहे त्यामुळे त्याला स्वतंत्र सत्ता नाही, पण त्याच्या मागे असलेलं जे चैतन्य आहे त्याच्या सत्तेने डोळ्यांना दिसते. ते चैतन्य नसेल तर नुसते डोळे असून काहीच उपयोग नाही. पण काही लोकांना झोपेत डोळे उघडे ठेवण्याची सवय असते, तेव्हा ते डोळे उघडे असले तरी त्यांना काही दिसत नाही. कारण झोपेत चैतन्य म्हणजे चिदाभास कुटस्थ चैतन्यात म्हणजे आत्म्यात लीन झालेला असतो. त्यामुळे डोळे उघडे असूनही दिसत नाही. त्यालाच केनोपनिषदामध्ये डोळ्याचा डोळा म्हटले आहे. श्रवणे शब्द ऐकता, मने विचार पाहता, मना सभ्य तत्वता, परब्रह्म ते श्रीराम. की जेव्हा आपण कानाने एखादा शब्द ऐकतो तेव्हा त्या शब्दामध्ये व कानामागे तेच चैतन्य ब्रह्म आहे, व्यापून असते. त्याला चैतन्य ब्रह्म व्यापून असते. नुसत्या कानाने ते ऐकता येत नाही, कारण कान सुद्धा कसे आहे, जड आहे. म्हणून त्यामागे जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे शब्द ऐकू येतो. ती शक्ती ही ब्रह्माची असते. म्हणून त्यालाही केनोपनिषदात कानाचा कान म्हटले आहे. मन पण विचार करत असताना विचारामध्ये व मनामध्येही तेच ब्रह्म व्यापून असते. त्याला मनाचे मन म्हणतात. आपल्या महिलांचा असा अनुभव आहे की आपण रोज गॅसवर दूध तापायला ठेवतो. ते दूध उतू जाऊ नये म्हणून गॅसजवळ उभे राहतो व दूध तापण्याची वाट पाहत असताना अचानक एखादा प्रवचनातला विषय आठवतो व मन त्या विचारात गुंतते. समोर डोळ्यांनी दूध वर येताना दिसते पण ते उतूही जाते, पण तरीही मन दुसरीकडे गुंतलेले असल्यामुळे ते पाहत असताना डोळ्यांनी दिसत असतानाही ते दूध उतू जाते. याला एकच कारण आहे की डोळे उघडे असतानाही लक्ष मात्र दुसरीकडे होते, म्हणजेच तेथे चैतन्य शक्ती नव्हती. यालाच डोळ्याचा डोळा, मनाचे मन म्हटले आहे. म्हणून द्रष्टा म्हणजे पाहणारा, द्रष्टा, श्रोता व मनता जीव असला तरी चेतन आत्म्याच्या सत्तेवरच या सगळ्या क्रिया चालतात. म्हणजे पाहणारा, ऐकणारा आणि मन म्हणजे जीव असला तरी चेतन आत्म्याच्या सत्तेवरच या सगळ्या क्रिया घडत असतात. चरणे चालता मार्गी, जे आडळे सर्वांगी, करे घेता वस्तू लागी, आडवे ब्रह्म श्रीराम. पायाने चालत असताना सुद्धा जिथे जिथे पावले टाकले जातात तिथे ब्रह्म असतेच. पावलातील प्राणशक्ती सुद्धा ब्रह्मरूपच असते. एखादी खालेली पडलेली वस्तू आपण हाताने उचलतानाही वस्तूच्या आधी तिथं ब्रह्म आधी आडवे असतेच. या परमात्मा चैतन्यालाच कानाचे कान, मनाचे मन, डोळ्याचा डोळा, वाणीची वाणी, प्राणाचा प्राण म्हणण्यामागे असा भाव आहे की ते चैतन्य जड पेक्षा वेगळे असले तरी ते त्या इंद्रियांना म्हणजे मन, वाणी, डोळे यांना मात्र वेगळे आहे. पण इंद्रियांना मात्र म्हणजे मन, वाणी, डोळे यांना मात्र त्या चैतन्याहून वेगळे अस्तित्व नाही. त्या एकमेव अद्वितीय अखंड चैतन्य घन सत्तेमुळेच कान शब्द ऐकू शकतात, डोळे पाहू शकतात, मन विचार करू शकते. असो इंद्रिये समुदाव, तयामध्ये वर्ते सर्व, जाणो जाता मोडे हाव, इंद्रियांची श्रीराम. की ब्रह्म
सर्व इंद्रियांना व्यापून आहे. म्हणून साधकाने त्याच्या अनुसंधानात राहिले तर इंद्रियांची त्यांच्या त्यांच्या विषयांकडची ओढ थांबते आणि या जड जगाबद्दलची आसक्ती त्यामुळे कमी होते आणि आसक्ती टाकल्याशिवाय सांसारिक भोगाविषयी वैराग्य बांधल्याशिवाय तो अनुभव म्हणजे ब्रह्म अनुभव प्रत्ययाला येणार नाही. जोपर्यंत डोळा कान मन यांच्या उपाधीमध्ये जीव अडकलेला आहे तोपर्यंत तो इंद्रियांच्या मागे धावणार. पण एकदा त्या इंद्रियांना चालवणारा कानाचा कान डोळ्याचा डोळा इत्यादी असणारे ब्रह्मच मी होय हे समजून घेतले व व्यवहारात सर्व क्रिया त्याच्या सत्तेवरच चालतात, तोच खरा मी आहे हे लक्षात घेणे हीच खरी साधना होय. ते जवळची असे पाहू जाता न दिसे, न दिसोन वसे काही एक श्रीराम. की हे ब्रह्म 5 ज्ञानेंद्रिये व मन यामध्ये व्यापून असते. म्हणजे ब्रह्म जीवाच्या अत्यंत जवळ असूनही ते ज्ञानेंद्रियांनी जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जाणणे कदापिही शक्य नाही. पण ते आहे अशी श्रद्धा असणे, त्यानुसार त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणे हे साधकाचे काम आहे. जे अनुभवेची जाणावे सृष्टीचेनी अभावे, आपुलेन स्वानुभवे पाविजे ब्रह्म श्रीराम. देह इंद्रिय व अहंकार या सृष्टीतील घटकांचा विचारांनी त्याग केला त्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये विवेक प्रलय म्हणतात. म्हणजे विवेकाने त्या देह इंद्रियांचा त्याग करायचा आणि मग ब्रह्म मी आहे असा साक्षात्कार करून घ्यायचा. पण हा साक्षात्कार केव्हा होईल? ज्ञानदृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाहू नेणे, अंतर्वृत्तीची खुणे अंतर्वृत्ती साक्ष श्रीराम. की सामान्य दृष्टीने हे गुज लक्षात येत नाही, म्हणून त्या ब्रह्मज्ञानाला गुह्य म्हटले जाते. त्यासाठी साधकाने विवेक जागृत ठेवून ज्ञानदृष्टी विकसित करायला हवी. ही दृष्टी मात्र ज्याची त्याला विकसित करावी लागते. श्रीगुरु संत शास्त्र सतत शिष्याच्या हृदयावर हात ठसविण्याचा प्रयत्न करतात. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी श्रीराम. की जीवाच्या जागृती स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्था सापेक्ष तुर्या ही 4थी अवस्था आहे. आणि त्या अवस्थेत अंतःकरण वृत्ती आत्मकार झालेली असते. ती जाणे ब्रह्म म्हणजे ती ब्रह्माला जाणत असते. मग ब्रह्म म्हणजे काय याचे त्याला ज्ञान झालेले असते. आणि इकडे व्यवहार पण त्याचे सुरू असतात म्हणजे जाणे माया. पण त्या व्यवहाराचे आत अनुकूल प्रतिकूल परिणाम त्याला होत नाहीत. हा अनुकूल प्रतिकूल परिणाम होत नाही हे अनुभव घेणाऱ्यालाच कळते. पण अशा या अवस्थेला की जाणे ब्रह्म जाणे माया या अवस्थेला सर्व साक्षिणी अवस्था म्हणतात. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाण, जेथे विरे जाणपण विज्ञान ते श्रीराम. की अशी साक्षित्व वृत्ती जोपर्यंत जागी आहे ती जागी आहे याचा अर्थ ती वृत्ती थोडीशी शिल्लक आहे. पण आत्मा मात्र त्या साक्षी अवस्थेच्याही पलीकडे आहे. म्हणून जोपर्यंत ही सुद्धा साक्षी अवस्थेची थोडीशी शिल्लक राहिलेली वृत्ती जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत उन्मनी अवस्था नाही. मग जेव्हा वृत्ती निवृत्त होतात उन्मनी अवस्था येते आणि त्या अवस्थेत अज्ञान नष्ट होते व ज्ञान होते. व ते ज्ञानही गेले की त्याचं विज्ञान होते. म्हणजे तिथे जाणीव सगळ्या गोष्टींची नाहीशी झालेली असते. ही विज्ञान अवस्था म्हणजेच ब्रह्मरूपता प्राप्त होते. तेथे सर्व कल्पना म्हणजे संकल्प विकल्प नाहीसे झालेले असतात. तेच शाश्वत ब्रह्म. त्याच्याशी ऐक्य झाल्यामुळेच योगांना अढळ शांती मिळते. अशा या परब्रह्माचा
प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व एकांत भोगावा असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.